फेटा बांधती, कंबर बांधती, नीठल म्हण काय होतं इठ्ठल म्हण. आज वाटतं बरं का, आज वाटतं त्या वयात ते केलं असतं तर या वयात हे करता आलं नसतं. आम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही त्यांना मस्तक लावलं. आम्ही फक्त ज्ञानेश्वरी हातात घेतली, कृपा आपोआप केली. आम्ही फक्त हरिपाठ म्हणला, हरिपाठाने कृपा आपोआप केली. काहीच कमी पडू दिलं नाही. ऐश्वर्य दिलं, सामर्थ्य दिलं, प्रसिद्धी दिली, प्रगती दिली आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं. एवढा प्रवास करूनही आमच्या चेहऱ्यावर कधी प्रवासाचं दुःख दिसत. तुम्ही एक दिवस बार्शीला आपल्या पंढरपूरला येऊन बघा, पंढरपूर बार्शी जवळ आहे. तुम्ही एक दिवस पंढरपूरला या, दुसऱ्या दिवशी उठायचं काळच नाही तुम्हाला. आम्ही दिवसात 2-2, 3-3 कीर्तनं करतो तरी सुद्धा शरीर दमत नाही. का दमत नाही? कारण मन प्रसन्न असतं. तुझी चिंता त्यासी सर्व हाय, तुझी चिंता त्यासी सर्व हाय, तुझी चिंता त्यासी सर्व हाय, तुझी चिंता त्यासी सर्व हाय. आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 तुझी चिंता त्यासी सर्व हाय, तुझी चिंता त्यासी सर्व हाय, तुझी चिंता त्यासी सर्व हाय, तुझी चिंता त्यासी सर्व हाय. आम्ही विचार केला, आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं जर जगाच्या मालकाला कळत असेल तर घालून या भार राहिलो. निश्चिंती निर्विले संती विठोबासी, गोमटे ते करा माझे भार उजे तुमासी. आम्ही कशाला चिंता करावी बाबा, जर जगाचा मालक आमच्याकडे मागे पुढे उभा राहे संभाळीत. आली आघात निवाराया, आम्ही नाही बाबा चिंता करत. पण चिंता कधी वाटते? ज्यावेळेस कर्म चुकलेलं, जेव्हा हातून काहीतरी पाप घडलेलं असतं. चोरी केली की चिंता पकडली जाईल त्याची. म्हणून पैसा किती कमवला तरी सुखाची झोप मिळेल असं. हां, पैसा योग्य मार्गाने आला की नाही चिंता वाटत. या विषयाकडे चला. बलिप्रतिपदा लक्षात आहे ना? आपला विषय काय चालू होता? लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा, बोलत जा. बरं तुमचं कसं आहे, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं महाराज. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अशी गत आहे आपली. इथे कोणाचं काय वा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. नका ना असं करू. विनंती माझी, बोलत जा. बलिप्रतिपदा माहीत आहे का तुम्हाला? कधी असते? दिवाळीत, दिवाळीत. त्याला आपण पाडवा म्हणतो आपल्या भाषेत. काय म्हणतो? पाडवा. दिवाळीचा पाडवा, गुढीपाडवा वेगळा आणि दिवाळीचा पाडवा वेगळा. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? बायको नवऱ्याला हे बरोबर आहे, बहीण भावाला हे चुकीचं आहे. जर पाडव्या दिवशी भाऊ ओवाळता मग भाऊबीजी दिवशी जाऊ द्या, मरू द्या महाराज. आणि दिवस चुकू नका. भाऊबीज चुकली तरी काय हरकत नाही, भाऊ लय असते. पाडवा चुकू देऊ नका. कळलं, त्यालाच कळलं महाराज. ते पाडवा असते. ते आपलं पाडव्याला आपला द्यायचं बिचाऱ्याला मान, तर ते आपलं ओवाळायचं असते. पाडव्याला नवऱ्याला ती साडी बिडी देतात ना, सोनं बिण देतात पाडव्या दिवशी. हां, मग ते पाडवा. पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. अशा रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या होत्या, इतक्या गोड दिसत होत्या, इतका सुंदर सोळा शृंगार केला होता. पांडुरंग परमात्म्यासमोर सकाळी सकाळी जाऊन उभा राहिल्या. देवाला म्हणल्या, देवा रोज तुम्ही भक्तांना सन्मान देता, आज माझा दिवस आहे, आज पाडवा आहे, आज मला पहिल्यांदा ओवाळू द्यायचं बरं का. पांडुरंगाने रुक्मिणीकडे बघावं आणि म्हणावं, रखमा किती गोड दिसतंस ग आज. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसतेच, नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला पण आपल्यासारखी नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हाला कळो येते. देव म्हणला, तू आता ये वावाळा आहे, तुला दाखवतो महाराज.
अहंकार करायची गरज. पण शेवटी तुम्हीच विचार करा, साध्या माणसांनी कौतुक केलं तर आपल्यासारख्याला अहंकार येतो. कुणी नुसतं म्हणावं ताई कीर्तन सुंदर केलं, ताई लगी ढगातच. आपल्यासारख्याला यांचं कौतुकाचं नवल वाटतं. मग विठेवरच्या मालकानं कौतुक केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक कुणी केलंय? देवानं केलंय ना दादा. एवढ्या मोठ्या माणसानं कौतुक केल्यावर अहंकार आला रुक्माई मातेला. रुक्मिणी माता म्हटलं जाते ओवाळायला. देव म्हणले तुम्ही या आता ओवाळायला. रुक्मिणी माता पंचारतीचं ताट घेऊन गाभाऱ्यात गेल्या, पण देव काही सापडला. लाजली गे माया आता कवना वो वाळू, आता कवना वो वाळू, जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया कवना वो वाळू, आता कवना वो वाळू, जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले बाई आता. काय झालं ग माय लाजायला? जिकडं बघल तिकडं माझाच नवरा, यातला माझा कुठला? जिकडे बघल तिकडे देव होता. जिकडे तिकडे विठ्ठला जळी स्थळी रीता ठाव नाही, सगळीकडे देव होता. आता रखमाई माता मनातल्या मनात देवाला म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा यातले खरे तुम्ही कोण, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला बस बोंबलत. काय गरज होती अहंकार करायची? आता नसतो तुला सापडत. नामदेवराय आले. नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातला गावाळा आपलंय, जा वानवा वाळा. रुक्मिणी माता म्हणल्या मी बायको असून मला सापडेना नामा विठ्ठल, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा? नामदेवरायांनी सांगावं. वैजयंती माळकला श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायण दाविली निज गुण, विष्णुदास नामायण दाविली निज गुण. वैजयंती माळकला श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायण दाविली निज गुण, विष्णुदास नामायण दाविली निज गुण, निज गुण. ब्रह्म ऋषींनी मारली लाथ भगवंताच्या डाव्या हृदयावर. त्या चरणकमळामुळे देव ओळखू यावे. नव्हे नव्हे जिथं अहंकार आहे देव असला तरी दिसत, म्हणजे ते अहंकार नाही तिथे प्रत्येक ठिकाणी देव याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. माणूस विचित्र वागतच नाही. माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो. काही नाही दादा, पैसा आल्यावर कोण बदलत नाही. लक्ष्मी आल्यावर माणसं बदलत नाही, लक्ष्मी माणसाला बदलत नाही. हां एवढं मात्र खरं, माणसाचा खरा चेहरा लक्ष्मी दाखवल्याशिवाय राहत नाही. तो माणूस तसाच असतो. पैसा आल्यावर रंग दाखवतो, तो मूळतः तसाच असतो. पण पैसा येऊनही ज्याने भगवंताला विसरलं नाही तो खरा अधिकारी वैष्णव असतो, ज्याला कुठल्याच विषयाचा फरक पडत. त्यांचा मात्र विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता. आज कैलासदांनी एवढा सोहळा उभा केला. माझं म्हणणं एवढंच आहे, पैसा कमवावाच माणसाने, कमवावाच. पैशाशिवाय किंमत नाही. आता मोठा सोहळा करायचा म्हणला की पैसा लागतो की, पैशाशिवाय काय? खरं आहे फुटला तो म्हणून म्हटलं. ते माणसं म्हणतात ना वाजल्यावर खरं आहे, खरं आहे पैसा लागतो रे दादा. असं काय करता? लागतो. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गोरीच भेटती. पैसा बोलताय ना भाई, असं काय करता? हां बाकी मग पोरं किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती पोराचा चांगला स्वभाव असू द्या, किती निर्व्यसनी असू द्या, पण खिशात दमडी नसू द्या. छपऱ्यापुरीला सुद्धा पोरांना म्हणावं लागतं वय म्हण होती माझं बी वय म्हण, वय म्हण. पैसा कमवा रे बाबांनो. हां किती पैसा कमवा, असा भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरावी, तरी सुद्धा तुमच्या मुखात विठ्ठलाचं नाव असावं ही श्रीमंती आहे तुमची. कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाला विसरून ते वैभव टिकणार आहे, तुमचा अखंड टिकणार आहे. विनंती आहे माझी, पैसा कमवा खरंच. उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे. जोडणी आधान उत्तम व्यवहार. बोला
पावेल पावेल उत्तमाची काती तो एक पावेल. वाऱ्या अति माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. किती पैसा कमव त्याच्यात काही वाद नाही, पण व्यवहार चांगला असू द्या. शास्त्र सांगतं ज्या घरातल्या स्त्रीला नाती सांभाळता आली आणि ज्या घरातल्या पुरुषाला नीती सांभाळता आली त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर सोडत नाही. हे सामर्थ्य आहे आपल्यात. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित. म्हणजे किती पैसा आला तरी नम्र, नाही तर रखमाईसारखा देव सापडायचा. ती बायको असून तिला सापडला नाही, आपली काय गत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले देवा आमचं आयुष्य कसं झालंय. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले आणि पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी व्याली. तिचं दूध किती 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती 12 हत्ती. कुणाचं दूध? मुंगीचं. ऐका कीर्तन काय ढेकळं वेळ लागणार आहे. आमचं असंच झालं हो. मुंगी साखरेचा आयुष्य मुंगी एवढं आहे, पण मुंगी जीवापेक्षा जास्त भार उचलते. आमच्या अहंकाराचा भार आमच्या अस्तित्वापेक्षा मोठा आहे. आमचं काम कमी न भाटा, ज्ञान कमी न अहंकार. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. तू दिला कशाला बाबा? हा ना, दिला किलोभर फोटो 150 काढलेला का तू? अरे अवघड आहे लोकांचं. एका माणसानं लाखो माणसाची पंगत घातली. मला नवल वाटलं. मीही होते जेवायला. मी आपलं सहज म्हणलं शेजारच्याला, काय दादा माणूस मोठ्या मनाचा आहे, लाखो माणसं जीव घातले माणसाने कोरोनाच्या काळात. हां एवढी माणसं जीव घालायची सोपं आहे का म्हटलं. अहो प्रत्येकाला गंध लावून जीव घालतंय. काय हिंदू धर्माचं रक्षण करतंय. ती म्हणला ताई का बसा, ठीक आहे करोनासाठी जीव घालीत नाही. इलेक्शन जवळ आलंय, ती माणसं खाऊ घातले. ती एकदा खाल्ल्याला पुन्हा कळावा म्हणून गण लावून खाऊ घालतं. एवढाच विषय आहे म्हणलं. आमचं दाखवणं एक आहे आणि करणं. म्हणून विनंती देवा माझ्या अस्तित्वामध्ये एवढी नम्रता असावी. मी केलंय त्याच्यापेक्षा कमी बोलावं. जास्त किती केलं तुकोबांनी विचार करू शकतो का आपण? नाही. एवढं दिलं. विचार करा ज्यांच्या गाथ्याच्या अभंगावर आम्ही एवढे मोठे झालो. हा गाथा ज्यांचा आहे ते किती मोठे असतील तरी त्यांना तीळ मात्र अहंकार. त्यांच्या 2-4 अभंगावर आम्ही एवढे मोठे झालो. ते किती मोठे असतील. ज्यांच्या ज्ञानेश्वरीवर आम्ही एवढे मोठे झालो. ज्ञानोबाराय किती सामर्थ्यवंत असतील तरी ते काय म्हटले. ज्ञानोबारायांना तुकोबाराय म्हणतात आमच्यासाठी मज पामरा पायीची वाहन. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे. हे माझं नाहीये देवा. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मी कोण आहे देवा?